नमस्कार मित्रांनो, आज आपण 3.3 चालू करणार आहोत. काल आपण 3.2 पर्यंत सगळं शिकवलेलं आहे. आज आपण 3.3 चालू करणार आहोत. आणि काल काय होतं आपलं लक्षात घ्या. काल Tn चा फॉर्म्युला होता a + n - 1d. नीट बघा, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कशासाठी आहे. समजा एखादी एपी दिलेली आहे 2 4 6 8 अशी एपी दिलेली आहे. तर 2 4 6 8 या संख्यापैकी 15वी संख्या कोणती, 20वी संख्या कोणती, 25वी संख्या कोणती, म्हणजे पुढची कोणतीही संख्या काढण्यासाठी Tn चा फॉर्म्युला वापरतो. Tn चा आज आपल्याला Tn चा फॉर्म्युला वापरायचा आहे. आपल्याला आज Sn चा फॉर्म्युला शिकायचा आहे. Sn म्हणजे काय? Sn म्हणजे सम ऑफ ऑल नंबर्स, सर्व संख्यांची बेरीज. म्हणजे आपल्याला आज एपी जी दिलेली असते, काल परवा दिलेली होती आपल्याला एपी, त्या एपी पैकी समजा 2 4 6 ही एपी आहे, तर अशा 50 संख्याची बेरीज किती आहे, 25 संख्याची बेरीज किती आहे ते काढण्यासाठी Sn चा फॉर्म्युला आहे. म्हणजे सम ऑफ ऑल नंबर्स. समजा 2 4 6 8 इज गिवन एपी and we have to find the first 20 सम ऑफ फर्स्ट 20 नंबर्स. असं असेल तर आपल्याला हे Sn चा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे कोणत्याही नंबर पैकी, कोणत्याही एपी पैकी अशा नंबर्सच्या असतात पुढच्या 20 25 30 50 किती काय नंबर असतात ना, त्या सर्व नंबरचे सम काढायचे असेल तर आपल्याला Sn चा फॉर्म्युला वापरायचा आहे. ह्याचे दोन फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला बघा सध्या n/2 2a + n - 1d. हा पहिला फॉर्म्युला आहे. बघा नीट लक्षात घ्या, हे सेम आहे. इथे n - 1 इथे d आले, फक्त इथे 2 येत आहे, इथे n/2 येत आहे. या ठिकाणी 2 आले आणि या ठिकाणी n/2 आले. हा आहे Sn चा फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला आहे n/2 t1 + tn. हा एक फॉर्म्युला आहे. आता दोन फॉर्म्युला आपल्या समोर आहेत. ह्यातला एक फॉर्म्युला आपल्याला वापरायचा असतो, मग तो कोणता फॉर्म्युला कोणत्या वेळेस वापरायचा हे पण महत्त्वाचं आहे. त्यासाठी नीट समजून घ्या. बघा, हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर आपल्याला फर्स्ट टर्म माहित असेल, फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद a माहित असेल आणि साधारण फरक d म्हणजे कॉमन डिफरन्स d म्हणजे पहिले पद आणि डिफरन्स फरक माहित असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. हा पहिला फॉर्म्युला वापरायचा. आणि हे काय आहे, t1 म्हणजे फर्स्ट टर्म, a म्हणजे फर्स्ट टर्म, t1 म्हणजे फर्स्ट टर्म, म्हणजे ह्याला फर्स्ट टर्म पण लागतं. आणि tn म्हणजे लास्ट टर्म, त्या ap मधलं शेवटचं पद माहित असेल, ते ap मधलं शेवटचं पद माहित असेल, लास्ट टर्म माहित असेल, म्हणजे tn माहित असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे शॉर्टकट मध्ये फर्स्ट टर्म आणि डिफरन्स म्हणजे पहिले पद आणि फरक माहित असेल तर पहिला फॉर्म्युला वापरायचा. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असेल तर हा दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे. दोघांपैकी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे. दोन फॉर्म्युले आहेत, त्यातला आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यातला कुठला वापरायचा, केव्हा वापरायचा, डिपेंडिंग अपॉन द एक्झाम्पल्स. म्हणजे त्या गणितावर अवलंबून असतं, गणितात दिलेल्या माहितीवरून अवलंबून असतं. तुम्हाला माहिती सांगितली आहे, पण थोडा तुम्हाला लक्षात येईल गणित वाचल्या गणित केल्यानंतर केव्हा काय लागतं जेव्हा आपण ते फॉर्म्युले यूज करू. त्याच्यावर पहिले एक्झाम्पल बघू. आणि एक महत्त्वाची गोष्ट की या दोन्ही ठिकाणी n म्हणजे नंबर्स लागणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण पहिले एक्झाम्पल बघू. बघा या ठिकाणी काय तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट टर्म दिलेले आहे. तर फर्स्ट टर्म ऑफ एन एपी 6 म्हणजे फर्स्ट टर्म FIRST फर्स्ट टर्म, याला आपण a म्हणतो. फर्स्ट टर्म तुम्हाला किती दिले, 6 दिले आहे. याला काय आपण माहिती दिले, पहिले पद, पहिले पद. याला काय आपण a तुम्हाला दिले 6 दिलेला आहे. आणि तुला काय तुम्हाला दिले, कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स कॉमन डिफरन्स याला काय म्हणतो आपण, साधारण फरक. ह्याला आपण d म्हणणार, ह्याला आपण d म्हणणार. साधारण फरक तुम्हाला दिलेला आहे, किती दिलेला, 3. हे दोन तुम्हाला दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला 27 टर्मची सम पाहिजे, म्हणजे 27 पदांची बेरीज पाहिजे. ह्याचा प्रश्न नीट समजून घ्या. पहिले पद a आहे, साधारण फरक d आहे, पहिले पद a आहे,
साधारण फरक डी आहे आणि 27 पदांची बेरीज पाहिजे म्हणजे S27 तुम्हाला काढायचं आहे. S27 काढायचं आहे म्हणून या ठिकाणी n किती आलं 27. n किती आलं 27. बघा नीट सगळेजण थोडं इथे आली गेली तुम्ही. therefore n is equal to 27. जोपर्यंत तुम्ही प्रश्नाला नीट समजून घेत नाही तोपर्यंत प्रश्न समजणार नाही. ऍक्च्युअली प्रश्न खूप सोपा आहे. हे काय दिले बघा, हे काय दिले बघा आणि हे काय दिले बघा. तीन गोष्टींमध्ये दिले आहे. पहिलं पद हे दिलेलं आहे, साधारण फरक डी दिलेला आहे आणि 27 पदांची बेरीज तुम्हाला करायची आहे. आपल्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर तुम्हाला पहिलं पद 6 दिलेला आहे, प्रत्येक संख्येमधला फरक 3 आहे. अशा संख्या वाढवत गेल्यानंतर पहिल्या 27 संख्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. त्यासाठी आपण Sn चा फॉर्म्युला वापरणार. Sn is equal to n upon 2 into bracket 2a बघा ही या ठिकाणी 2a plus n minus 1d. आता इथे आपल्याला S27 लिहायचं आहे. इथे n आपल्याला माहिती आहे 27, याच्या खाली आलं 2. इथे ब्रॅकेट मध्ये 2 into a ची व्हॅल्यू घ्या 6 प्लस n ची व्हॅल्यू घ्या 27 minus 1 into d घ्यायचं 3. बघा काय राहिलं पाहिजे. इथे a ची किंमत 6 आली, d ची किंमत 3 आलेली आहे. आणि एक अजून सांगायचं आहे, हे लिहित असताना मला कमी वेळेत बोलायचं असतं म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा करता येत नाही, त्याला फास्ट घ्यावं लागतं. बाय चान्स कुठे एखादी नंबर होऊ शकते, चुकू शकते, थोडं बघत जा. तेवढ्याला प्रिपलच ठेवायचा आणि काय असेल तर सांगायचं चला, कारण मला फास्ट शिकवायचं असल्यामुळं तुम्हाला म्हणजे व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट करायचा असतो, जास्त बोलायचं नसतं, त्याच्यामुळे मला फास्ट घ्यावं लागतं. कुठतरी एखादी मिस्टेक होऊ शकते, थोडी काळजी घ्या, लक्ष ठेवा. पुढे बघा त्या ठिकाणी 27/2 या ठिकाणी 12 या ठिकाणी प्लस इथं आलं 26 into 3. पुढं या ठिकाणी आलं 27, इथं आलं 2 या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये 12 प्लस आता इथं पण करू आपण 60 चा 18 साहित्यिक 18 18 8 हातचा 3 2 6 आणि 7 78 आली या ठिकाणी. आता या ठिकाणी काय करणार आपण लक्ष द्या. इथं आलं 27/2 या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये किंवा इथं दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असतं, हे दोघांची बेरीज करू आपण. 12 आणि 88 ह्याची बेरीज किती यायला पाहिजे 90 यायला पाहिजे. 8 2 10 0 हातचा 1 आला 7 अधिक 8 8 अधिक 9 90 आलेला आहे. दोन्ही 90 भागायचं. मी आता इकडे लिहित आहे या ठिकाणी बरोबर लक्ष द्या. 27/2 into 90 दोन याला डिवाइड करा, दोन याला भागा. 27 into 2 4 चा 8 2 5 चा 10 2 4 चा 8 2 5 चा 10 45 आलेला आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 45 into 27 यांचा आपण गुणाकार करू. बघा आता इथं 7 5 चा 35 कॅरी 3 7 4 चा 28 28 प्लस 3 31. मराठी मध्ये 7 5 35 35 चा 5 हातचा 1 7 चौक 28 28 7 5 35 चा 5 हातचा 1 7 चौक सॉरी 7 5 35 ला 5 हातच्या 3 7 चौक 28 28 मध्ये दिलेला 31. आता दोन्ही याला इथे प्लस साइन देऊ, दोन्ही मल्टिप्लाय करू. 5 to the 10 कॅरी 1 4 to the 8 8 plus 1 9 आले या ठिकाणी. इथं आलं 5 इथं आलं 1 इथं आलं 9 plus 3 12 12 15 हे तुमचा असा आलेला आहे या ठिकाणी. 12 15 हे आपण काय काढलेलं आहे S27 हे आपण काढलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे फर्स्ट टर्म 6 आहे, डिफरन्स 3 आहे, अशा 27 नंबर आहे. अशा 27 नंबरची सम बेरीज 1215 हे आलेलं आहे. 1215 हे आपला आन्सर आलेला आहे. ठीक आहे, सगळं समजलंय. सेम पुढचं गणित आहे, बघू आपण. फक्त लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे काय चाललंय, हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, हा केव्हा वापरायचा, हे डोक्यात नीट ठेवा आणि त्याप्रमाणे करा. हे सगळं नीट लक्ष ठेवा. गुणाकार बेरीज कुठे ना कुठेतरी गडबड राहू शकते, थोडं लक्ष ठेवा आणि मला सांगायचं. ओके, पुढचं बघू आपण.
तर मित्रांनो आता आपण पुढचं गेम बघू. हे काय म्हणतं बघा, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. इव्हन नंबर्स पाहिजे, सम संख्या पाहिजे, पण किती आहेत माहित नाही. व आपण फर्स्ट नंबर इव्हन नंबर कोणती घेतो 2, सेकंड कोणती घेतो 4. तर 2 4 6 8 अशा इव्हन नंबर्स आहेत. या सगळ्या सम संख्या आहेत. तर या सम संख्यापैकी अशा लाईनने मोजत गेलो तर अशा 123 पहिल्या 123 संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. बघा आता आपण पहिला कसं मांडायचं, प्रेझेंट कसं करायचं बघा. इव्हन नॅचरल नंबर्स बघायला आपण इव्हन नॅचरल नंबर्स असं लिहावे लागेल. त्यामध्ये म्हणणार आपण सम नैसर्गिक संख्या असं आपल्याला लिहावं लागणार आहे. सम नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा या ठिकाणी 2 4 6 डॉट 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 अशा इव्हन नॅचरल नंबर्स आहेत आपल्या 2 6 8 या अशा पुढे सम नैसर्गिक संख्या आहेत. तर आपल्याला अशा संख्या पुढे वाढवत गेल्यानंतर 123 अशा पुढे कंटिन्यू असलेल्या 123 नंबर जे आहेत त्याची सम पाहिजे आपल्याला. सम म्हणजे बेरीज पाहिजे. आता दोघांमध्ये आपण फरक डिफरन्स बघितला आपण तर ह्याच्यामध्ये आपल्याला a माहिती आहे, इथे आपल्याला a माहिती आहे. याचा डिफरन्स आहे 3, याचा डिफरन्स आहे 2 आणि अशा 27 नंबरची सम विचारली होती. इथं 123 नंबरची सम विचारली आहे. जर नीट विचार केला बाळांनो हे दोन्ही एक्झाम्पल सेम आहे. इथं फर्स्ट टर्म 6 फर्स्ट टर्म 2, दोघांचा डिफरन्स 3 दोघांचा डिफरन्स 2. इथं 27 नंबरची सम विचारली आहे, इथं 123 नंबरची सम विचारली आहे. म्हणजे n इथे 27 इथे n इन 123 एवढाच फक्त फरक आहे, बाकी काही फरक नाही. पण अजून एक गोष्ट आपल्याला इथे आपल्याला फर्स्ट टर्म दिला होता, डिफरन्स दिला होता. इथे फर्स्ट टर्म दिलेला आहे, डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. डिफरन्स कसा काढतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बघा आपल्याला इथे पहिला आपण लिहू असं t1 is equal to 2, t2 is equal to 4, t3 is equal to 6. इथे लिहा t2 minus t1, 4 minus 2 is equal to 2, t3 minus t2. बघा नीट लक्ष द्या, t3 minus t2 6 minus 4 is equal to 2. म्हणजे आपण डिफरन्स काढला. म्हणून या ठिकाणी a म्हणजे फर्स्ट टर्म आलं 2, d म्हणजे डिफरन्स आला 2 आणि आपल्याला विचारलं काय 123 नंबरचा विचारले. म्हणजे यस 123 ची नंबरची सम आपल्याला विचारली आहे. मी या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला प्रश्नचिन्ह. म्हणून n is equal to 123 अशा आपण तीन व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. या दोघांमध्ये फरक फक्त एवढा आहे. इथे डिफरन्स तुम्हाला ऑलरेडी दिला, इथे फरक तुम्हाला ऑलरेडी दिला. इथे फरक आपल्याला काढावा लागला. फरक काढावा लागला म्हणजे आपल्याला t2 t1 t3 t2 असं करावं लागले. बाकी सगळं सेम आहे. आता आपण इथे एसएन फॉर्म्युला वापरला, इथे आपण एसएन फॉर्म्युला वापरू. बघा या ठिकाणी sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1d. बघा a माहित आहे, d माहित आहे, n माहित आहे, म्हणून आपण पहिला फॉर्म्युला वापरले. दुसरा फॉर्म्युला पण आपल्याकडे आहे, तर आपण पहिला फॉर्म्युला वापरले. बघा लक्ष द्या इथं s 123 123 संख्यांची बेरीज n आपल्याला घ्यायचं आहे 123. इथं आलं 2, या ठिकाणी 2 into a घ्यायचं 2 प्लस n घ्यायचं 123 minus 1 आणि d घ्यायचं 2. बघा या ठिकाणी n घेतलं 123, a घेतलं 2, n घेतलं 123, d is equal to 2. आता इथे आपण ह्याला डिवाइड करता येत नाही म्हणून आपण डिवाइड नाही करणार. ह्याला आहे तसंच ठेवणार या ठिकाणी. इथे करू गुणाकार आपण. इथं आला 4, इथं आलं प्लस, इथं आलं 122 into 2. या ठिकाणी काय होईल आता बघा सुद्धा 123 upon 2. या ठिकाणी आला म्हणजे 4 प्लस हे दोघांचं गुणाकार करू आपण. नीट बघा सगळं 2 2 चा 4, 2 2 चा 4, 2 1 चा 2 म्हणजे 2 2 4, 2 2 4, 2 2 आपण असं घेतलं या ठिकाणी. इथे 2 आता इथं आपण 123 upon 2. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन साइन असतं, गुणाकार चिन्ह असतं.
गुणा बघा 4 चौक 16 6 हात चाले 4 चौक 16 ने 17 7 हात चाले 4 2 8 ने 9 बघा काय केलं आपण इथं सॉरी 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 इथं आपली बेरीज करायची इथं जे दोघं सम करून घे दोघांची बेरीज त्याला पाहिजे 248 इथे मी आता गुणाकार केला होता इथे आपल्याला बेरीज करायची बेरीज केल्यावर दोघांची आता आपण 2 ने डिवाइड करणार 2 याला भागायचं आहे इथे बघा 123 अपॉन 2 इथे आपण 2 दिसून इथे डिवाइड करू आपण 1 बघा 2 1 चा 2 2 2 चा 4 2 4 चा 8 म्हणजे आपण ह्या दोन्ही इथे डिवाइड केलं या दोघांची बेरीज केली ह्या स्टेप कशा केल्या 8 वळीला पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करा पुन्हा मल्टिप्लिकेशन करा पुन्हा ह्याची ऍडिशन करा मराठीमध्ये पहिल्यांदा कंस सोडवा पुन्हा गुणाकार करा पुन्हा बेरीज करा मग त्या दोन्ही आपल्याला भाग घेतलाय आता 123 into 124 ह्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे 123 चा आणि 124 चा आपल्याला गुणाकार बघायचा आहे गुणाकार बघा 4 ने 8 4 3 12 ला 2 हात चाला 1 4 2 8 आणि 1 9 4 1 4 4 3 चा 12 12 ला कॅरी 1 4 2 चा 8 8 plus 1 9 आणि 4 1 चा 4 प्लस 2 3 चा 6 2 2 चा 4 2 1 चा 2 प्लस 3 2 1 म्हणजे 1 याला मल्टिप्लाय केला आपण 2 आलं इथे 15 आलं इथे 1 आलं कॅरी 1 आला 4 3 चा 12 कॅरी 1 आला या ठिकाणी इथे आलं 5 इथे आलं 1 1 5 2 2 5 2 या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे त्याला पाहिजे 1 5 2 5 2 हे काढलं आपण यस 123 इज इक्वल टू हे आपण काढलेलं आहे या ठिकाणी बघा बाळांनो नीट लक्ष द्यायचं गणित ऍक्च्युली अवघड नाहीये हे आणि हे सेम आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बघा सध्या काही वेळेस हे मी मला तुम्हाला सांगितलं की हे आम्हाला वेळेस संपवायचं असतं असं समोर तुम्ही असताना वेगळं आणि असं कॅमेऱ्यासमोर बोलणं वेगळं या ठिकाणी वेळेस संपवायचं असतं जास्त मी जर बोललो तर तुमचा डाटा जास्त जातो तुम्हाला नेटवर्क म्हणजे ते डाटा तुमचा संपवलं होतं म्हणून थोडं आवर्त घ्यावं लागतं मला थोडं फास्ट बोलावं लागतं आणि लवकर लवकर संपवावं लागतं हे संपणं पण आवश्यक आहे आणि तुमचा डाटा शिल्लक राहणं पण आवश्यक आहे कुठंतरी एखादी प्रिंट मिस्टेक काही राहू शकते जर चुकून एखादी प्रिंट मिस्टेक कुठं काही गुन्हाकार वगैरे काही चुकला समजा काही प्रॉब्लेम आलाच तर ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगत जाईल किंवा मग तुम्हाला ते मोबाईल मेसेज करून पाठवत जाईल सध्या ह्याच्याबद्दल बघा हे दोन्ही गेम सेम आहेत न घाबरता शांत ऐका दोन्ही गेम सेम आहेत इथे कम्पेअर केलं तर फर्स्ट टर्म 6 दिलाय डिफरन्स 3 दिलाय आणि 27 नंबरचे सम विचारले इथे बघितलं तर फर्स्ट टर्म तुम्हाला किती दिलेला आहे 2 दिलेला आहे डिफरन्स दिला दोघांचा 2 आणि अशा 123 नंबरचे सम विचारले म्हणजे आपल्याला n दिले 123 बघा इथं a6 d3 n27 a2 d2 n123 आणि या दोघांमध्ये पण एसएन आपण फॉर्म्युला वापरला आणि आपण तयार केला आहे तर न घाबरता सावकाश लक्ष द्यायचं व्हिडिओ रिपीट बघायचा नीट लिहून घ्यायचं घरी गेल्यानंतर आठवणीनं हे सगळं नीट ऐकायचं 10 मिनिट आणि ऐकल्यानंतर संध्याकाळी व्यवस्थित दुपारी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी पण येऊ शकता आणि जर कुणाला समजलं नसेल तर मला आठवणीनं फोन करा आणि सांगा की असाच प्रॉब्लेम आहे पुन्हा आपण ते डबल रिपीट करू जे जे काही समजलं ते आपण डबल रिपीट करू त्याच्यामुळे काहीच काळजी करू नका बाळांनो ठीक आहे आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू चला विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत थर्ड वन नीट लक्ष द्या फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350 म्हणजे 1 ते 350 मध्ये सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे हे आपल्याला विचारलं आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण 1 ते 350 मधल्या समसंख्या काढू बघा आता या ठिकाणी म्हणजे इवन नंबर्स बिटवीन हे बिटवीन आहे का बिटवीन 1 to 350 1 ते 350 मध्ये समसंख्या
1 ते 350 मधील समसंख्या कोणते प्रकार काढायचा आहे बघा लक्षात घ्यायचं इथं फर्स्ट नंबर इन 2 सेकंड नंबर इन 4 तिसरी नंबर इन 6 डॉट 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 म्हणजे 1 च्या पुढची पहिली समसंख्या 2 आहे तिच्या पुढची 4 आहे तिच्या पुढची 6 आहे आणि 350 च्या मधील म्हणल्यामुळे 350 नाही घेणार आपण 348 350 च्या अलीकडची घेतली आपण मधील या दोघांच्या मधील 1 च्या पुढची 2 350 च्या अलीकडे 348 350 ला नाही घेतलं हे लक्षात ठेवा 348 घेतलं आहे हे लक्षात ठेवा 350 समसंख्या आहे घेतली नाही बिटवीन म्हणजे बिटवीन दोघांच्या मधली 348 आपण नंबर घेतलेली आहे तर या दोघांमध्ये काय फरक आहे बघा तुम्हाला दिसत असेल 246 246 इथे पण आहे पण इथं लास्ट नंबर माहित नाही इथे लास्ट नंबर माहिती पण इथं आपल्याला 123 संख्यांची बेरीज पाहिजे होती म्हणून आपण इथं बस S123 घेतलं इथं ह्या दोघांमध्ये किती संख्या आहेत म्हणजे पहिली संख्या 2 दुसरी 4 तिसरी 6 आणि 308 जे शेवटची संख्या ह्याच्यामध्ये किती नंबर आहेत किती संख्या आहेत समसंख्या इव्हन नंबर्स किती आहेत हाऊ मेनी नंबर्स आर देयर इन बिटवीन 2 to 248 हे आपल्याला माहित नाही ते आपल्याला पहिले काढावं लागेल म्हणजे आपल्याला ह्या प्रमाणे इथं असा फॉर्म्युला वापरायचा अगोदर n काढावं लागेल इथं n माहिती आहे 27 इथं n माहिती आहे 123 इथे n माहित नाही n काढावं लागेल n काढण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे tn चा फॉर्म्युला म्हणजे आपण या ठिकाणी पहिल्यांदा tn चा फॉर्म्युला वापरू पण tn चा फॉर्म्युला वापरल्यानंतर व्हॅल्यू घ्या या ठिकाणी a म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू आली 2 d आलं दोघांचा फरक 2 लास्ट नंबर म्हणजे tn आपल्याला माहिती आहे 348 तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजे आतापर्यंत मी काय करणार आहे a आहे d आहे tn आहे कालच्या प्रमाणे n काढायला लागेल पहिल्यांदा आपल्याला म्हणजे tn a n 1d आपण हा फॉर्म्युला वापरायला पहिल्यांदा tn माहिती आहे 348 a माहिती आहे 2 n आपल्याला काढायचं आहे into d आपल्याला माहिती आहे 2 झालेलं बघा हे 348 प्लस 2 चं -2 झालं या ठिकाणी n -1 into 2 आलेलं आहे या ठिकाणी आता इथे मला s चा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणून मी इथं लिहायला लक्षात ठेवायचं इथं लिहायला मी ह्याच्यानंतर इथं लिहायला खालचं लिहित नाहीये बघा लक्षात ठेवा आता 2 ला इकडे मायनस करा म्हणजे 348 म्हणून 2 गेले 346 बघा कन्फ्युज होऊ नका नीट लक्षात घ्या 348 आपण घेतलेला आहे a घेतला 2 d घेतला 2 या 2 ला इकडे मायनस केलं 346 पुढे राहिला n - 1 आणि into 2 आता ह्या 2 ला आपण इथं सॉरी इथं जागा पुन्हा नाही बोलते इथं लिहितो असं बघा लक्षात घ्या 346 is equal to n - 1 into 2 हे का मोडलं मी कारण पुढे गेल्यानंतर कॅमेरा दिसत नाही म्हणून ह्या लाईन मध्ये मला लिहायचं आहे म्हणून मी पुढे गेल्यानंतर मोडलं दुसरं काय नाही आता तुम्ही डिवाइड करायला 346 upon 2 is equal to n - 1 आता तुम्ही याला पहिला डिवाइड करू बे 1 बे साठी 14 बे 3 6 is equal to n - 1 काय केलं बघा दोन्ही याला डिवाइड केलं 2 1 चा 2 1 14 2 7 चा 14 2 3 चा 6 आता 1 ला इकडे घ्या 173 plus 1 is equal to n 1 ला इकडे प्लस केलं therefore you will get n is equal to 174 म्हणजे आपण n पहिल्यांदा काढलं हे असं का लिहिलंय कारण इथे जागा पुरत नाही पुन्हा बोर्ड मोडावा लागतो म्हणून मी असे ऍडजस्टमेंट केली तुम्ही समजून घ्या ह्याच्या पुढे पण जाता येत नाही आणि ह्याच्या खाली पण येता येत नाही तर जागा ठेवली मी एस एन साठी ठेवली एस एन च्या बरोबरला म्हणून हे घेऊन पुन्हा हे असं लिहिलंय तुम्ही जर असं घेऊन थोडं प्लीज ऍडजस्ट करून घ्या कारण पुन्हा डबल मोडावं लागतं पुन्हा असं होतं म्हणून तर हे आपण tn चा फॉर्म्युला वापरून n काढलं आता आपण sn वापरणार आहोत sn is equal to आता आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत पहिला आणि दुसरा आपण पहिला पण वापरू शकतो आणि दुसरा पण वापरू शकतो पहिल्या फॉर्म्युला काय लागतं हा पहिला फॉर्म्युला आपला ह्याला काय लागतं a लागतं a आपल्याकडे आहे का आहे d लागतं d आपल्याकडे आहे का आहे आणि n लागतं n लागतं n पण आपल्याकडे आहे म्हणजे हा फॉर्म्युला इथे वापरला तरी पण येत आहे आन्सर आपण दुसरा वापरतो दुसरा फॉर्म्युला आपला मग आता n/2 into bracket t1 plus tn आपण हा फॉर्म्युला वापरला या ठिकाणी हा पण वापरला जातो हा पण वापरला जातो
दोन्ही पण SN चे फॉर्म्युले आहेत, दोघांपैकी कुठलाही वापरा. आता आपल्याला ह्याला काय लागतं T1, T1 म्हणजे फर्स्ट टर्म आहे, TN म्हणजे लास्ट टर्म आहे आणि N लागतं, N म्हणजे 174 आहे. म्हणजे दोघाला हे पण आणि हा पण दोघांपैकी कुठलाही फॉर्म्युला वापरा, ह्याचं आन्सर येणार आहे. आता मला N 173 माहिती आहे, मी ते S 173 घेतलं मी या ठिकाणी, तर N 174 घेतलं या ठिकाणी, N घेतलं 174 अपॉन 2 into T1 घ्या, T1 म्हणजे 2 आणि TN घ्या 348. फर्स्ट टर्म 2 लास्ट टर्म 348. दोघे डिवाइड करून घ्या 174 अपॉन 2 into दोघे शेणाला पाहिजे 350. दोघे मिळाले 350. आता दोन्ही आपल्याला भागू, इथं 174 into 2 ने डिवाइड करा. बे एक बे साठी 14 आणि बे पंचे 10. 2 1 चा 2 कॅरी 150, 2 7 चा 14, 50 मधून 14 गेला 1 राहिला, 1 च्या 0 म्हणजे 10 झालं, 2 5 चा 10. आता दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन करायचा आहे. 175 into 174 दोघांचा आपण गुणाकार. चला 25 ला 0 हातचारी 2, 7 चौक 8 2 30 ला 0 हातचारी 3, 4 आणि 3 7 आणि 35 ला 5 हातचारी 3, 7 7 49 आणि 3 49 आणि 3 52 ला 2 हातचारी 5, 7 1 7 आणि 5 12 प्लस प्लस 5 7 1 चेक करणार एकदा. 5 4 चा 20, 20 ला 0 कॅरी 2, 7 4 चा 28 28 प्लस 2 20 ला 0 कॅरी बघा 5 4 चा 20, 20 ला 0 कॅरी 2, 7 4 चा 28 28 प्लस 2 30 30 ला 0 कॅरी 3 4 1 4 प्लस 1 7 बरोबर आहे. 7 5 35 कॅरी 3 49 प्लस 3 49 प्लस 52 कॅरी 2 कॅरी 5 7 नंतर 7 प्लस 5 12 बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही. चेक केलं आपण काय होतं पुन्हा इथे चुकलं ना, पुन्हा इथे खरे आज चुकतं. आणि काल आपल्या इथे बिल चुकलं होतं काहीतरी, काल 16 होतं त्या ठिकाणी चुकून 10 लिहिलं होतं, 60 च्या ठिकाणी 10 लिहिलं होतं म्हणून आपलं 70 आलं होतं त्या ठिकाणी काहीतरी 16 10 -9 म्हणजे 1D आलं होतं काल आपलं, त्या ठिकाणी 7D यायला पाहिजे होतं आणि बरोबर 7 येतं आणि 7 ने डिवाइड केल्यानंतर 1 आन्सर येतं. तिथं मी 10 ला असं इथं काहीतरी 10D होतं, या ठिकाणी 16D होतं, तर या ठिकाणी मी 60 च्या ठिकाणी असं 10 घेतलं होतं, त्यामुळे चुकलं होतं आपलं. या ठिकाणी काय यायला पाहिजे, काच्या ठिकाणी काल आपलं असं यायला पाहिजे होतं 16D - 9D इज इक्वल टू 7 असं यायला पाहिजे होतं. असं इथे यायला पाहिजे 7D आणि इथे यायला पाहिजे 7D इज इक्वल टू 7 अपॉन 7 D इज इक्वल टू 1 असं यायला पाहिजे होतं. काल चुकून या ठिकाणी मी 10 लिहिलं होतं, 10 हे 0 नीट बघितलं नाही, 10 घेतल्यामुळे प्रॉब्लेम आला होता. असे प्रिंट मिस्टेक होऊ शकते, असेल तर सांगत सर आपण चर्चा करत जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. पण गडबडीत त्याच्यामुळे चुकू शकते का बायका, हे कालचा फरक होता, ते करेक्ट काही प्रॉब्लेम नाही. मेसेज पण केला तर थोडं नीट बघा, तर बघा या ठिकाणी सम बघा, इथं आलं 0, इथं आलं 5, इथं आलं 14 ला 4 कॅरी 1, इथं आलं 10 ला 0 कॅरी 1 30450 30450 इथं आलं S 174. हे आपण काढलंय. काय येतं आता काय इव्हन नंबर्स 1 2 350 मधल्या इव्हन नंबर्स, अशा नंबर्स किती आहेत 174 आणि अशा 174 नंबरची सम 30,450 आहे. हे आपलं आजचं एक्झाम्पल आहे. थोडं एक चेंजेस फक्त लक्षात ठेवा, या ठिकाणी हे असं केलेलं आहे आपण, हे इथं असं आहे, एवढा फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते वर बघायचं, म्हणजे ह्या 30 स्टेप लिहा, ह्या स्टेप लिहा आणि ह्या स्टेप नंतर हे स्टेप असं केलं. तर अशा प्रकारे आपले एक्झाम्पल संपलेलं आहे. तर थोडं समजून घ्या, गडबड न करता. काही समजून सुद्धा मला विचारा, चर्चा करा. आपण ग्रुपवर आहोत, तुम्ही माझ्यासोबत चर्चा करू शकता. कुठतरी काही प्रॉब्लेम असेल तर भेटत चला, सांगत चला, मला असं करा तसं करा, हे झालं सर ते झालं सर, मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही, काय नाही. ठीक आहे, तर आपण इथं थांबू. वेळ आजचा व्हिडिओ जरा मोठा झाला, कारण आज 3 एक्झाम्पल मोठमोठे आहेत, त्यामुळे वेळ झाला जरा आपल्याला. थांबू आपण या ठिकाणी आणि घरी अभ्यास करा. हे नीट समजून घ्या, हे दिवस पुरा येणार नाही, त्याच्यामुळे नीट वाचून नीट अभ्यास करून सगळं नीट लिहून घ्या, फोटोकॉपी पाठवल्या. ओके, थँक्यू.